राज्य सरकारमधील विविध विभागांद्वारे शासकीय नोकर भरतीसाठी परीक्षा घेण्यात येत आहेत। बहुतांश भरती परीक्षा या ऑनलाईन पद्धतीने घेतल्या जात आहेत। या परीक्षांमध्ये सातत्याने गैरप्रकार होत असल्याचं समोर येत आहे। आज अमरावती येथील सिटीलँड मार्केटमध्ये सुरू असलेल्या परीक्षा केंद्रावर जलसंधारण अधिकारी गट ब परीक्षेदरम्यान गोंधळ झाल्याचं प्रकरण घडलं। एक अधिकारीच विद्यार्थ्यांना उत्तरं पुरवत असल्याची धक्कादायक माहिती समोर आल्यानं जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे। ऑनलाईन परीक्षांवरून विद्यार्थ्यांनी अनेकदा आंदोलन करून सरकारला जाब विचारला आहे। यावर राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुरावे द्या, चौकशी करू अशी भूमिका घेतली होती। तलाठी भरती, जिल्हा परिषद आणि आरोग्य विभागात विविध पद्धतीनं ऑनलाईन पेपर फोडून विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ होत असल्याचे अनेक उदाहरण समोर आले आहे। याच पार्श्वभूमीवर अमरावती येथील एका ऑनलाईन परीक्षा केंद्रावर मृदा व जलसंधारण विभागाचा जलसंधारण अधिकारी गट ब या पदाच्या परीक्षेचा पेपर सुरू होता। एक अधिकारी पेपर फोडून काही विद्यार्थ्यांना उत्तरे देत असल्याची माहिती समोर आली आहे। या माहितीचा निषेध अनेक विद्यार्थ्यांनी केला। या संदर्भात एक प्रवेशपत्र समोर आलं आहे, त्याच्यावर उत्तरांचे पर्याय छापल्याचं समोर आलं आहे। संबंधित अधिकारी हा विद्यार्थ्यांना हॉल तिकिटाच्या मागे टेक्निकल आणि नॉन टेक्निकलचे उत्तरे लिहून पुरवत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। ही परीक्षा रद्द करावी अशी मागणी इंजिनिअरिंग असोसिएशनच्या अधिकृत ट्विट पेजवरून करण्यात आली आहे। या संदर्भात नांदगाव पेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मोबाईल चालू करा।